Light of wavelength 2 into 10 raised to minus 7 meter is incident on the cathode of photocell. The current in the photocell is reduced to zero by the stopping potential of 2 volt. Find the threshold wavelength of cathode. Okay. So in the question, what is the given condition? Light of wavelength 2 10 raised to minus 7 meter incident on the cathode of the photocell. You are given incident wavelength. Then current in a photocell is reduced to 0 by stopping potential 2 volt. Stopping potential magnitude is 2 volt, but we know that stopping potential is always negative. म्हणजे तो -2 volt आपण अप्लाय केल्यानंतर जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते स्टॉप होतील, करंट 0 होईल. तुम्हाला इन्सिडेंट वेवलेंथ दिली म्हणजे इनडायरेक्टली काय दिलं आहे? इन्सिडेंट फ्रिक्वेन्सी दिली. येते लक्षात? इन्सिडेंट फ्रिक्वेन्सी दिली आहे. इन्सिडेंट फ्रिक्वेन्सी दिली म्हणजे इनडायरेक्टली काय दिली? इन्सिडेंट एनर्जी दिली. एनर्जी म्हणजे काय? एच न्यू. न्यू म्हणजे काय? सी बाय लॅम्बडा. सो यू आर गिवन एच सी बाय लॅम्बडा. एच सी बाय लॅम्बडा तुम्हाला दिला. इन्सिडेंट एनर्जी इज गिवन. यू आर ऑल्सो गिवन स्टॉपिंग पोटेन्शियल. आता स्टॉपिंग पोटेन्शियल दिला म्हणजे इनडायरेक्टली तुम्हाला काय दिलंय? स्टॉपिंग पोटेन्शियल इज इंडिकेशन ऑफ मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी ऑफ द इलेक्ट्रॉन. तुम्हाला दिला काय इनडायरेक्टली? मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी, विच इज द डिफरन्स बिटवीन द इन्सिडेंट एनर्जी अँड वर्क फंक्शन. आणि उरलेला जो पार्ट आहे तो तुम्हाला कॅल्क्युलेट करायचा. आइन्स्टाईनच्या इक्वेशन मधला थर्ड पार्ट कोणता? वर्क फंक्शन. बरोबर ना? फाइंड द थ्रेशोल्ड वेवलेंथ ऑफ द कैथोड. बरोबर. थ्रेशोल्ड वेवलेंथ कॅल्क्युलेट. थ्रेशोल्ड वेवलेंथ इज रिलेटेड टू विच पार्ट? वर्क फंक्शन. बरोबर. थ्रेशोल्ड वेवलेंथ up to which there is photoelectric emission. Frequency above which there is photoelectric emission, threshold frequency. Threshold wavelength, threshold frequency both are related to work function. म्हणजे आपल्याला या इक्वेशन मध्ये वर्क फंक्शन पण इन्क्लूड करून घ्यावा लागेल आणि तो घेतल्यानंतर आपल्याला ती वेवलेंथ मिळेल. थ्रेशोल्ड वेवलेंथ. सो फर्स्ट वी राइट डाउन द गिवन कंडिशन, गिवन व्हॅल्यूज. Given values, incident wavelength is 2 10 raised to minus 7 meter, right? Yes, it's 2000 angstrom, correct. Incident wavelength 2 into 10 raised to minus 7 meter. Now say nu is the frequency corresponding to this wavelength. ही आपली असेल incident frequency. त्यानंतर तुम्हाला दिलाय मुलांनो स्टॉपिंग पोटेन्शियल Vs. इट इज इक्वल टू 2 वोल्ट. ऑब्वियसली इट इज निगेटिव्ह. मग आपण मॅग्निट्यूडच त्याचं घेणार आणि तुम्हाला कॅल्क्युलेट करायची आहे वेवलेंथ, थ्रेशोल्ड वेवलेंथ लॅम्बडा 0. मग आपण फॉर्म्युला कोणता अप्लाय करणार? सगळ्यात महत्त्वाचं. येस, करेक्ट. आइन्स्टाईन्स फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन, Nobel Prize winning equation. 1/2 mv max square, maximum kinetic energy, h into nu minus nu 0. जिथे न्यू नसेल तिथे लॅम्बडा इंट्रोड्यूस करा. न्यू इज इक्वल टू सी बाय लॅम्बडा मायनस सी बाय लॅम्बडा 0. आणि मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी म्हणून कोण येईल? येस, स्टॉपिंग पोटेन्शियल. सो फॉर्म्युला 1/2 mv max square, maximum kinetic energy, it is equal to h into nu minus nu 0. Same we write in another way, E into Vs. Maximum kinetic energy corresponds to an potential energy that is called as stopping energy. Charge multiplied by potential, E into Vs. That is equal to h into, now C is equal to nu is equal to c by lambda and nu 0 is c by lambda 0. Take SC common now. Inside the bracket 1 by lambda minus 1 by lambda 0. On this side E into Vs. आता आपल्याला फक्त हा अननोन कॅल्क्युलेट करायचा लॅम्बडा 0. मला असं वाटतं ह्याच्या व्यतिरिक्त बाकी सगळे नोन व्हॅल्यूज आहेत. चेक करून घ्या. E known value 1.6 10 raised to minus 19, correct.
Vs known value, it is 2 volt. H known value, C known value, lambda is also known, no problem. इथे प्रॉब्लेम सॉल्व झाला. म्हणजे फॉर्म्युल्यात व्हॅल्यूज टाकल्यानंतर आपल्याला तो सॉल्व करता येईल. Putting the values here. Electronic charge 1.6 10 raised to minus 19. Stopping potential is 2 volt. Okay. All values are in SI unit, no problem. All values in SI system. H 6.63 10 raised to minus 34. C is equal to 3 10 raised to 8. Inside the bracket 1 by lambda 1 upon lambda is 2 10 raised to minus 7 minus 1 by lambda 0. Lambda 0 to calculate. Simplify further. 1.6 into 2, it's 3.2, 16 dune 32, 10 raised to minus 19 as it is, divided by, this part goes on denominator side, 6.63 into 3 into power of 10, 10 raised to minus 34 plus 8, 26, minus 26. It is equal to 1 upon 2 10 raised to minus 7 minus 1 by lambda 0. हा पार्ट अगोदर सिम्प्लिफाय करा, किती येतो बघा. लेफ्ट हँड साइड. डू कॅल्क्युलेशन ऑलवेज इन टर्म्स ऑफ पॉवर ऑफ 10. I'll write this 3.2 as 32. Shift decimal point 1 digit to right. So this power of 10 will become minus 20 divided by 10 raised to minus 26. Okay. 3.2 चा 32 केला, power of 10 change will 10 raised to minus 20 divided by 6.63 into 3, 3 त्रिक 9, 7 त्रिक 18, त्रिक 18 एक 19. Okay, 19.89, correct. It is equal to, on this side, 1 upon 2 10 raised to minus 7 minus 1 by lambda 0. ते लॉग टेबल कॅल्क्युलेशन करा. काही जण कॅल्क्युलेटरवर पटकन करतात, सांगतात आणि इम्प्रेशन मारण्याचा प्रयत्न करतात. तसं करू नका. त्या इम्प्रेशनचा काही उपयोग नाही. लॉग टेबल आलं पाहिजे. हा बघा किती येतो, 32 डिवायडेड बाय 19.89. व्यवस्थित कॅल्क्युलेशन करा. कोणीच दुने 38 म्हणजे 2 पेक्षा कमीच असेल. 1 पॉइंट 1.608 into 10 raised to 7. 1.61. याच्यापेक्षा वेगळा कोणाचा आला का रे 1.61 पेक्षा? 1.608 into 10 raised to 6. 0609. ठीक आहे, ते राऊंड अप करून घे. 1.61 चालेल. इंटू 10 raised to minus 20 plus 26, 10 raised to 6. Everyone getting same answer or different? 1.61 or 60? 608 आहे का? 08 sir. बरं बरं चालेल. प्रत्येकाने लॉगचं कॅल्क्युलेशन वेगवेगळ्या पद्धतीने केलेलं असेल. ठीक आहे. कुठल्या स्टेजला तुम्ही लॉगचं कॅल्क्युलेशन चालू करता त्याच्यावर पण आहे ते. ठीक आहे, चालतंय. तेवढा टॉलरन्स दिलेला असतो आन्सरमध्ये. 1.61, दिस इज राउंडिंग ऑफ व्हॅल्यू 10 raised to 6. ऑन दिस साइड 1 upon 2 10 raised to minus 7. ठीक आहे, ह्याला आपण चेंज करूया इथे डिनॉमिनेटरचा. 1 upon 2, 1 upon 2 is 0.5. Okay, 0.5 into 10 raised to 7 minus 1 by lambda 0. मी असाच ठेवला. Now take this 0.5 10 raised to
7 on this side और 1 by lambda 0. ठीक है, 1.61 10 raised to 6 it is equal to, this is 5 into 10 raised to 6 minus 1 by lambda 0. Simplify further, take this 1 by lambda 0 on left hand side, this will become positive, plus 1 by lambda 0 is equal to 5 10 raised to 6 minus this 1.6 goes on right hand side, minus 1.61 into 10 raised to 6. आता करता येईल कॅल्क्युलेशन. 5.00 minus 1.61 3 पॉइंट येईल ना, तो 1 by lambda 0 है, 1 by lambda 0 3.39 करेक्ट. into 10 raised to 6 as it is. संकेत गिरे आलं का एवढा आन्सर? सर 2.950 into 10 raised to minus 7. बरं, केलं कॅल्क्युलेशन. रेसिप्रोकल, टेक रेसिप्रोकल. So lambda 0 is equal to 1 upon 3.39 10 raised to 6 1 upon 3.39, this 10 raised to 6 goes to numerator, this will become minus 6. अजून थोड़ा चेंज करो याला, 10 upon 3.39 into power will become 10 raised to minus 7 in meter. नहीं नहीं 1 point का स्केल 3 3 2 पॉइंट काहीतरी कॅल्क्युलेशन व्यवस्थित करा. येस, आता कोणतरी बरोबर सांगितलं होतं. 2 पॉइंट किती येतो? 2.950 Samsung. तर मला ऐकू येईना का ह्याच्यात प्रॉब्लेम आहे काय कळना. 2 पॉइंट किती? 2.950 95. Samsung. 2.95 येते का एवढं? गुड. Yes, 2.95 is correct answer. 950. Ten raised to minus 7 meter. 10 raised to minus 7 meter is 1000 angstrom. या angstrom मध्ये तुम्ही लिहू शकता आता 2950 angstrom. कॅल्क्युलेशन पटपट करा. आता बाकीचे एरोप्लेन मध्ये बसले असतात आणि आपण मस्त बैलगाडीतून चालतो कॅल्क्युलेशनला, तसं काही उपयोगाचं नाही. नाहीतर मग बोर्ड एक्झाम मध्ये एकच प्रॉब्लेम सॉल्व करायला 20 मिनिटं लागतील आणि तुम्ही मग थेरीच लिहत बसाल बाकीचे. बरोबर ना? निम्मे प्रॉब्लेम निम्मे थेरी असते. थेरीला प्रॉब्लेमला बाकी का, आता फिजिक्स सेकंड मध्ये जिथे कुठे फॉर्म्युला ॲप्लिकेशन आहे तिथे पटपट तुम्हाला कॅल्क्युलेशन करावं लागेल, तर वेळ वाचेल तिथे. आणि लॉक टेबलमध्ये तुम्ही मास्टर पाहिजे. 11th आणि 12th मध्येच फक्त लॉक टेबलचा चान्स आहे. पुढे तुम्ही इंजिनिअरिंग किंवा इतर ब्रांचला गेला तर तिथे कॅल्क्युलेटर आणायला सांगतात पहिल्या दिवशी. लॉक टेबल कॅल्क्युलेशन फक्त 11-12 पर्यंतच. म्हणजे जे काही तुमची हाऊस आहे ते इथेच करून घ्यायची 12वी पर्यंत, पुढे कॅल्क्युलेटर यूज करायचं. ठीक आहे, व्यवस्थित कॅल्क्युलेशन करायचं. लिहून झालेलं आहे, ज्यांचं लिहून झालेलं नाही त्यांनी लिहून घ्या व्यवस्थित पटकन. पण इंजिनिअरिंगला किंवा पुढे कॅल्क्युलेटर यूज करायला सांगतात म्हणून आत्ताच पासून प्रॅक्टिस करायची असं नका करू. आता ते तुम्हाला बोर्ड एक्झाम मध्ये लॉक टेबल कंपल्सरी आहे. एक 2 मिनिटात बाकीच्यांनी लिहून घ्या. तर पुढच्या प्रॉब्लेम मध्ये आता प्रॉब्लेम नंबर 12.
देन गो टू क्वेश्चन नंबर 12. मोठ्याने कोण वाचेल? प्रॉब्लेम नंबर 12. मोठ्या आवाजात. Yes, read the question. अंजली शिरसाट वाचणार का? प्रॉब्लेम आहे का? अंजली शिरसाट. तुम्ही चालू करून गप्पा तर मारत नाही ना कुठेतरी? अमरीश सातबाई. अमरीश वाज बरं पुढचा प्रॉब्लेम. प्रॉब्लेम नंबर 12. ते ऑनलाईनला असल्यावर सगळ्यांना ऐकू येतं ना, इथून त्यांना ते ऐकायला अडचण येते. श्रुती गुगळे वाच मोठ्याने प्रॉब्लेम. चल. The threshold wavelength for a certain metal is 3800 angstrom. Calculate the maximum kinetic energy and velocity of photoelectrons emitted when an ultraviolet light of wavelength 2500 angstrom falls on the metal surface. Okay. See what are the given condition, given values. Threshold wavelength for the metal 3800 angstrom. Threshold wavelength given lambda 0 3800 angstrom. 3.8 10 raised to minus 7 meter. Convert in meter. So indirectly you are given incident, you are given work function. Calculate maximum kinetic energy and velocity of photoelectrons when ultraviolet light wavelength 2500 falls on the metal surface. Incident wavelength is 2500 angstrom. Incident wavelength 2500. इनडायरेक्टली तुम्हाला इन्सिडेंट एनर्जीचा पार्ट दिला. 2500 दॅट इज 2.5 10 raised to minus 7 मीटर. हा वर्क फंक्शनचा पार्ट. मी या दोन्हीवरून तुम्हाला मॅक्स कायनेटिक एनर्जी आणि वेलॉसिटी तो इझिली कॅल्क्युलेट करता येईल. टू फाइंड फर्स्ट मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी ऑफ फोटो इलेक्ट्रॉन्स. सेकंड मॅक्सिमम वेलॉसिटी. बरोबर. इलेक्ट्रॉनचा मास. इलेक्ट्रॉनच आहे ना. मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन्स आहे ना, जो इलेक्ट्रॉन्स आहे तो. ठीक आहे. पहिला पॉइंट आपला मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी. आइन्स्टाइन्स फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन. maximum kinetic energy of the electrons h into nu minus nu 0. h into nu is c by lambda minus c by lambda 0. Okay, you are given lambda 0, lambda, h, c, all known values. मग आपल्याला मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी मिळेल इथे. hc inside the bracket 1 by lambda minus 1 by lambda 0 is putting all the values here. H is 6.63, 10 raised to minus 34, C is 3 10 raised to 8. Inside the bracket 1 by lambda 1 upon lambda is 2.5, 10 raised to minus 7 minus 1 by lambda 0. Lambda 0 3.8, 10 raised to minus 7. तर या टाईपच्या प्रॉब्लेममध्ये कॅल्क्युलेशन हाच एक मोठा पार्ट आहे. फॉर्म्युला ॲप्लिकेशन सोपा आहे तो.
6.63 into 3, 19.89, 10 raised to minus 26. Now on denominator side, बघा इकडे 2.5 10 raised to minus 7, 3.8 10 raised to minus 7. On denominator side, you can take 10 raised to minus 7 common. Inside the bracket, 1 upon 2.5 minus 1 upon 3.8. कॅल्क्युलेशन कसंही करा, LCM काढून करा किंवा रेसिप्रोकल घेऊन करा. So maximum kinetic energy 19.89 to 10 raised to minus 19. Set the bracket 3.8, 2.5. Take common denominator 2.5 multiplied by 3.8. That is cross multiplication. 3.8 minus 2.5. क्रॉस मल्टिप्लाय. हे सोपं आहे. आता हे आन्सर तुम्हाला जूल मध्ये मिळेल. कायनेटिक एनर्जी, मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी. हाव टू कन्वर्ट दिस इन इलेक्ट्रॉन व्होल्ट. जे केलं तरी चालतं, नाही केलं तरी चालतं. 2.7216 joule. Yes, 2.7216 joule. Very correct, beta. 2.721, 10 raised to minus and velocity 1.701. Okay, ठीक है. हे कैलकुलेशन करा. 19.89, 10 raised to minus 19, 3.8, 2.5 difference, 1.3 upon 2.5, 3.8. ठीक है. हे लॉग टेबल कैलकुलेशन करा. 2.721 नंबर चेक करा. 2.721 एवढा येतो का? 19.89 into 1.3 divided by 2.5, 3.8. log of numerator minus log of denominator. थांब थोडं. हे आला इथपर्यंत आन्सर. तू पटापट पुढे चाललाय, त्याला जरा सांग ना थोडंसं स्पीड घ्यायला. ते निवांत बसलाय आपला. कॅल्क्युलेशनचं अडचणच आहे पहिल्यापासून. फास्ट कॅल्क्युलेशन नाही जमत. लॉग टेबल घेण्या शिकवून बाळा. घरी 1-2 दिवस फक्त लॉग टेबलचंच कॅल्क्युलेशन करत बसायच नुसतं. सोडायचंच नाही लॉग टेबलला दिवसभर. तेच पटापट पटापट पटापट. काय लॉग टेबलमध्ये काय बेरीज आणि वजाबाकी करायचं, दुसरं काय करायचं? लॉग आणि अँटी लॉग बघायचं. मॅक्सिमम वेलॉसिटी कॅल्क्युलेट केली कोणी? हे असं मग घाई म्हणजे चुकांची आई. तू फार घाई करतोस. बाकीचे कोणाची आली वेलॉसिटी? 3 पॉइंट नाही आहेत. अप्रॉक्सिमेटली पण नाही आहेत. अप्रॉक्सिमेटली काहीतरी समजलं असतं. 1.701. 7 पॉइंट. यस, 7.734. हा 9.11 10 raised to minus 31 किलोग्राम. चला या साईडचा पार्ट लिहून झाला सगळ्यांचा. इथपर्यंत आलंय. Then to find maximum velocity, second part, to find maximum velocity, formula for this maximum kinetic energy formula
Yes, basic formula from mechanics, 1/2 mv square. V is V max, K is K max, m is mass of electron, kinetic energy of electron, m mass of electron. Maximum kinetic energy in SI system in joule is 2.721, 10 raised to minus 19, 1/2. Now standard value of mass of electron, it's 9.11 10 raised to minus 31 kilogram. सायंटिस्टनी मोजलेला एवढा आहे, आपल्याला पण तेवढाच घ्यायचा आहे. 9.11 10 raised to minus 31 multiplied by V max square. So 2.721 10 raised to minus 19. Do this calculation. This 2 goes to numerator. And this term goes to denominator. 9.11 10 raised to minus 31. This is equal to V max square. And then V max is square root of this value. V max is under root of 2.721 into 2. 4 7 14 4 1 5 5.442 divided by 9.11 power of 10 10 raised to minus 19 plus 31. This 10 29. Yes, 10 raised to 12. याला तुम्ही असं करू शकता, ह्यातला 10 raised to 2 जो आहे ह्याच्यामधल्या 100नी इथे मल्टिप्लाय करा. 544.2 डिवायडेड बाय 9.11. हे कॅल्क्युलेशन करा, त्याचा स्क्वेअर रूट काढा. इकडे बनेल तर 10 raised to 10. सो V max maximum velocity is equal to, you adjust this calculation to find square root. 544.2 divided by 9.11. आम्ही असं का करतो, कारण न्यूमरेटर इथे डिनॉमिनेटर पेक्षा कमी आहे. न्यूमरेटर वाढवला मी, जेणेकरून तुम्हाला इझिली ते कॅल्क्युलेशन करता येईल, त्याचा स्क्वेअर रूट पण पटकन काढता येईल. इनटू 10 raised to 10. मग 10 raised to 10च का ठेवायचा, पॉवर ऑफ 10 शुड बी इवन टू कॅल्क्युलेट स्क्वेअर रूट. 10 raised to 11चा नाही कॅल्क्युलेट करता येणार तुम्हाला. 11चा 11/2 म्हणजे 10 raised to 5.5 असं आपण लिहित नाही. Do this calculation. 544.2 log of numerator minus log of denominator, anti-log आहे. तर डायरेक्ट स्क्वेअर रूट असेल तर 1/2 log anti-log. ह्या पार्टचा स्क्वेअर रूट तुम्ही कसा काढणार, ह्याचा स्क्वेअर रूट तुम्ही कसा काढता, संकेत गिरे मला सांग, हे कॅल्क्युलेशन आपण कसं करणार. लॉग टेबलचं कॅल्क्युलेशन प्रॅक्टिस करायची ना आपल्याला. आता लॉगची वजाबाकी करायची, पण स्क्वेअर रूट काढायचा. मग कशी करणार वजाबाकी आता, 1/3. आता 3 कुठून आला पो, लॉग टेबल कोणाकडे शिकला तू. 1/3 कुठून आला. हा, स्क्वेअर रूट म्हणजे हाफ लॉग अँटी लॉग. क्यूब रूट थोडाच येतो, स्क्वेअर रूट आहे ना. केमिस्ट्रीमध्ये क्यूब रूट वगैरे आहे काय. 1/2 log anti log, 1/2 log of numerator log of 544 चुकीच लिहिलं की मी, 544.2 minus log of denominator log of 9.11 log A minus log B 1/2 and then एंटी लॉगरिथम. लॉग के बाद एंटी लॉग इज मस्ट. 1/2 log एंटी लॉग. हे कॅल्क्युलेशन बघा किती येतो. इट्स 7.734. मग अशी एक्झामने चांगलं सांगितलं आन्सर बरोबर येते.
अप्रॉक्सिमेटली नाही, एक्झॅक्टलीच. आता काय कधीपर्यंत अप्रॉक्सिमेशन चालायचं? 7.73 तर मिळतो ना की नाही? 7.734. check the calculation. 7.734 into 10 raised to 5 meter per second. Is it this much? काय? हे बघ, तुझं कॅल्क्युलेशन 3 पॉइंट हे अतिशय रॉंग आहे. अतिशय रॉंग कसं? हा 9.11 मी 10 जरी घेतला अप्रॉक्सिमेटली, ह्याला 10 ने डिवाइड केला, 54 येईल. 54 म्हणजे 49च्या पुढे, ग्रेटर दॅन 49, लेस दॅन 64. म्हणजे आपला आन्सर 7 पॉइंट काहीतरी मिळालाच पाहिजे. हे एकदम रॅन्डमली जरी म्हटलं, एकदम अप्रॉक्सिमेटली जरी म्हटलं तरी असं. मग आता एक्झॅक्ट तुमच्याकडे लॉग टेबल आहे, मग तुम्हाला एक्झॅक्ट कॅल्क्युलेशन करता यायला पाहिजे. हे त्याच्याकरता हे आहे ना, 1/2 लॉग अँटी लॉग. संकेतनी कॅल्क्युलेट केला वाटतं, झालं की नाही अजून कॅल्क्युलेशन? तू एक माणूस ठेव लॉग टेबल कॅल्क्युलेशनला. कारण मग तसं तर बोर्ड एक्झाम मध्ये एक हेल्पर तुला ठेवावा लागेल लॉग टेबल कॅल्क्युलेशनसाठी स्पेशल. आईन्स्टाईननी बरेचसे जे थिअरीज डेव्हलप केलेल्या आहेत त्याच्यामध्ये खूप सारा मॅथमॅटिक्स होता. आईन्स्टाईन हा माणूस असा होता की मॅथमॅटिक्समध्ये पुअर होता, खरं सांगतो. फिजिक्समध्ये स्ट्रॉंग होता, सायन्समध्ये स्ट्रॉंग होता, मॅथमॅटिक्स म्हणजे आपल्यापेक्षा खूप स्ट्रॉंग होता मॅथ्समध्ये. असं नाही की सायन्स, ज्या सायंटिस्टला जे मॅथमॅटिक्स लागतं तेवढं स्ट्रॉंग नव्हता. तेवढा तो स्ट्रॉंग नव्हता, कॅल्क्युलस वगैरे ते. त्याच्यामुळे त्यांनी एक कामाला मॅथमॅटिशियन ठेवला होता. रिलेटिव्हिटी थिअरीमध्ये प्रचंड असं क्रिटिकल मॅथमॅटिक्स आहे, तर ते सिम्प्लिफाय करण्यासाठी त्यांनी 2-3 मॅथमॅटिशियन कामाला ठेवले होते. म्हणजे त्यांची हेल्प तो घ्यायचा आणि त्यानंतर त्या थिअरीज तसं तुला करावं लागेल मग आता, खास लॉग टेबलसाठी. ठीक आहे, लिहून झालेलं असेल तर पुढच्या प्रॉब्लेममध्ये या. गो टू प्रॉब्लेम नंबर 13. हां, एक्झॅक्ट तेवढंच. पहिलवान काय मोबाईलवर काय पाहतो? आता मोबाईल ठेवून द्या आता. नोट्स खाली ठेव ना ते. मला वाटलं तू सेल्फीच काढतोय तुझा. Then go to problem number 13. 13 मध्ये या. The threshold frequency बघा प्रॉब्लेम मध्ये. Threshold frequency for certain metal for photoelectric effect 1.7 10 raised to 15 hertz
light of frequency 2.2 10 raised to 15 hertz incident on the metal surface. So you are given incident frequency, you are given threshold frequency. Incident frequency is greater than threshold frequency, so there must be a photoelectric emission. Emission होणार हे पक्का आहे. ठीक आहे. त्या पुढे बघा. The kinetic energy of emitted photoelectrons is 3.3 10 raised to minus 19 joule. Calculate the Planck's constant. आता या केसमध्ये तुम्हाला नाही 6.63 लिहून कसं चालेल? 6.6 कॅल्क्युलेशन करून काय येईल तो? हा फॉर्म्युला तोच आहे, फॉर्म्युला तोच आहे. तुम्हाला प्लँक्स कॉन्स्टंट हा अननोन आहे, तो दिलेला नाही इथे. हा बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला नाही कॅल्क्युलेशन जमलं तर खाली कॅल्क्युलेशनला कॅल्क्युलेशन जोडून खाली 6.63 10 raised to minus 34 लिहा. पण आता इथे कॅल्क्युलेशन तर करावं लागेल ना. बघा क्वेश्चन मध्ये यू आर गिवन हियर threshold frequency 1.7 10 raised to 15 nu 0. (1.5 10 raised to 15 hertz). Frequency of light 2.2 10 raised to 15. Incident frequency. म्हणजे थोडक्यात आपण एक्सपेरिमेंट केलाय. एक्सपेरिमेंटमध्ये ह्या फ्रिक्वेन्सीचा लाईट पडू दिलाय. थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी एक्सपेरिमेंटसाठी एवढी आहे. कायनेटिक एनर्जी पण आपण मेजर केला आणि तिथे जर आपण आइन्स्टाईनचं इक्वेशन यूज केला तर एच किती निघतोय असं त्यांनी विचारलं. एच दिलेला नाहीये त्यांनी. कायनेटिक एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन्स 3.3 10 raised to minus 10. Yes. 1 point. Yes, 1.7 है का? Yes. Printing mistake. It's 1.7 into 10 raised to 15. पहिलवानला दिसलं लगेच बरोबर. पहिलवानचा आवाज खूप भारी बरं का, लता मंगेशकर सारखाच आवाज एकदम. Yes, it is 3.3. 3.3 into 10 raised to किती आहे? कायनेटिक एनर्जी सांगा पटकन. 3.3 into 10 raised to 19 joule. To find the Planck's constant H, value of H. Now formula here, maximum kinetic energy, it is equal to H into nu minus nu 0. Maximum kinetic energy numerical value this much 3.3 into 10 raised to 19. H to calculate nu is 2.2 10 raised to 15 minus nu 0 is 1.7 10 raised to 15. H inside the bracket you take 10 raised to 15 common. 2.2 minus 1.7 into 10 raised to 15 common. On this side 3.3 10 raised to 19. 3.3 10 raised to 19, it is equal to H into difference. Excuse me, sir. 7 and 5 12. Yes. Excuse me, sir. 0.5 10 raised to 15. Therefore, Excuse me, value sir. of H, numerator side 3.3 into 10 raised to 19 divided Sir. by. Yes, beta. 10 raised to minus 19 पाहिजे sir. Maximum kinetic energy 10 raised to minus 19. जरा जास्त प्रिंटिंग मिस्टेक होऊ राहिल्यात. 3.3 10 raised to minus 19 बरोबर. 10 raised to 19 म्हणजे खूप प्रचंड एनर्जी येईल ती, तर शक्य नाही. अपॉन 0.5 10 raised to 15, that is 5 10 raised to 14 किंवा ठीक आहे 0.5 घ्या. 0.5 into 10 raised to 15. करा बरं कॅल्क्युलेशन. हा yes 3.3 upon 0.5
6.6.5 ने डिवाइड करने म्हणजे 2 ने मल्टीप्लाय करणे. 6.6 into 10 raised to 34 joule second. Very good. All of you are very brilliant students. 6.6 सगळ्यांचा आन्सर आलेला आहे. मिळालं ना? चौधरी सर आले होते रे आता इथे. त्यांना काहीतरी काम असेल ना. झालं लिहून झालं. बरं घ्या लिहून. संकेत सगळे मुलं तुझ्यासाठी थांबलेत. लिह पटकन. सर झालं लिहून. गुड. आफ्टर दॅट गो टू प्रॉब्लेम नंबर 14. प्रॉब्लेम नंबर 14 मध्ये या आता. सेम टाइप सिमिलर कॅल्क्युलेशन. फॉर्म्युलाच कमी आहेत ह्या टॉपिकमध्ये. फॉर्म्युले जास्त नाहीच आहेत. आइन्स्टाईनच्या फोटो इलेक्ट्रिक इक्वेशनवरच मॅक्सिमम वेळेस बोर्ड एक्झामला प्रॉब्लेम आलेले आहेत. Question number 14. Photoelectric work function of emitter, the photoelectric cell. It is 2 electron volt. You are given work function W0 is equal to 2 electron volt. Can convert from electron volt to joule. Electron volt is not SI unit. So always convert in joule. Multiplied by 1.6 10 raised to minus 19. ठीक आहे. 3.2 येईल तो. त्यानंतर पुढे काय दिला. When emitter irradiated by monochromatic light of certain wavelength, we don't know that wavelength, certain wavelength, photoelectric current can just be reduced to 0. Photoelectric current just reduced to 0 by applying potential 1.5. म्हणजे तुम्हाला दिलाय काय स्टॉपिंग पोटेन्शियल. photoelectric current 0 at certain potential. Photoelectric current it becomes 0 when applied potential, this is equal to stopping potential, V is equal to Vs, that is equal to 1.5 volt. Numerical value is 1.5, practically it is negative. Then you have to find out wavelength of the incident light. Lambda या wavelength चा light पडतोय. Lambda, this is incident wavelength. Incident wavelength. To find this incident wavelength. या wavelength साठी काहीतरी एनर्जीचा फोटॉन पडतोय. Some part is used as work function. Remaining part kinetic energy. And kinetic energy here indicated by stopping. आपल्याला stopping potential दिला. म्हणजे indirectly कोण दिला? Yes, maximum kinetic energy. न उरलेला पार्ट काढायचा. उरलेला म्हणजे आपला हा incident energy. You can find incident energy means incident wavelength. पुन्हा आपला फॉर्म्युला तोच आहे. सांगा बरं. Einstein's photoelectric equation, maximum kinetic energy of photoelectrons, maximum kinetic energy of electrons, this is equal to incident energy h nu minus h nu 0. h nu 0 is work function. h nu is incident energy. कार्तिकी येतो का लक्षात? h nu is incident energy and this is work function.
मग आपल्याला एच न्यू कसं लिहिता येईल, एच सी बाय लॅम्बडा, त्यातला कॅल्क्युलेट कोण करायचं आहे, लॅम्बडा. जी अननोन व्हॅल्यू आहे ती आपल्या फॉर्म्युल्यामध्ये कुठेतरी आली पाहिजे ना, ही अननोन व्हॅल्यू लॅम्बडा इन्सिडेंट वेवलेंथ, एच न्यू एच सी बाय लॅम्बडा मायनस h nu 0. H nu 0 is work function that is already given in joule. 1.6 into 2 3.2 10 raised to minus 19 joule हा दिलाय तुम्हाला. And how you write that maximum kinetic energy now, E into Vs, electronic charge multiplied by stopping potential. Just put the values there. Electronic charge 1.6 10 raised to minus 19, stopping potential 1.5 is equal to H is 6.63 10 raised to minus 34 3 10 raised to 8 divided by lambda minus work function 3.2 10 raised to minus 19. Take this 3.2 10 raised to minus 19 on left hand side. Now LHS 1.5 into 1.6 15 सक 90 15 okay 240, it's 2.40 into 10 raised to minus 19. हा 3.2 इकडे प्लस बनेल, प्लस 3.2 इंटू पॉवर ऑफ 10 10 raised to minus 19, it is equal to, on right hand side 6.63 into 3 19.89 10 raised to minus 26 divided by lambda as it is to calculate this unknown lambda. हे कॅल्क्युलेशन करा व्यवस्थित. 2.4 plus 3.2 10 raised to minus 19 common, चार दोन 6 3 2 5 5.6 into 10 raised to minus 19, it is equal to 19.89 10 raised to minus 26 divided by lambda. Therefore, incident wavelength lambda is equal to numerator side 19.89 10 raised to minus 26 divided by 5.6 10 raised to minus 19 as it is. Correct calculation 19.89 upon 5.6 log of numerator minus log of denominator किती येतोय बघा, 6×3=18 बरोबर 3 पॉइंट येईल काहीतरी. कोणाचं आलं कॅल्क्युलेशन 3 पॉइंट नाही ना, 19.89 अपॉन 5.6 किती आला, 3.55 यस 552. बाकीच्यांचं किती आलं, आलं का बरोबर. कॅल्क्युलेटर आपला दोस्त, लॉगबुक आपला दोस्त, बर गुड. चांगली गोष्ट आहे.
कीर्तने किती आला आन्सर? चालू आहे, दिल्ली गेटपर्यंत आलं का? दम्मा दम्मा दब्बा दम्मा येईल इथपर्यंत. Okay, it's 3.55, 552. 3.55 to 10 raised to minus 7 meter. It's 3552 angstrom. एवढा मिळायला पाहिजे. ठीक आहे. वजाबाकी चुकली तर व्हायला नको ना मग ते. फास्ट कॅल्क्युलेशन करतो पटपट, पण ते एक्झाममध्ये व्यवस्थितपणे करत जा. तोच प्रॉब्लेम होत असावा माझ्यामध्ये. एक्झाममध्ये तुझा गोंधळ होत असावा, त्यामुळे तुझे आन्सर चुकतात. पेपर पण पाहतो मी, पेपरमध्ये ते सिली मिस्टेक असतात. सिली मिस्टेक नाही करायच्या. इथे किती मिस्टेक झाल्या तरी चालतील. आता तू अशा सिली मिस्टेक जर 10% जरी तुमच्या एंट्रन्सच्या क्वेश्चनमध्ये झाला आणि तिथे पहिले 2 ऑप्शन किंवा एखादा ऑप्शन असाच असतो की सिली मिस्टेक करून जो आन्सर येतो ना त्याला बसवलेलंच असतं तिथं. सिली मिस्टेक घेऊन जो आन्सर येतो ते पटकन दिलेला असतो हे ऑप्शन, आणि मग तुम्ही काही क्वेश्चनसाठी पटकन तो ऑप्शन सिलेक्ट करता आणि मग तिथे बरोबर ते 10% जर मार्क कमी झाले तर मग किती पटकन स्कोअर खाली येतो ना. तसं व्हायला नको, सिली मिस्टेक व्हायलाच नको. तुम्ही इथं प्रॅक्टिस करताना किती चुका झाल्या चालतील, पण फायनल एक्झाममध्ये गेल्यानंतर चूक व्हायला नको. आणि हे तेव्हाच पॉसिबल आहे जेव्हा तुमचं कॉन्सन्ट्रेशन खूप चांगलं असेल, परफेक्ट असेल. आणि फिजिक्सचं कॅल्क्युलेशन करता किंवा फिजिक्स मॅथ ह्याचा जेव्हा एंट्रन्समध्ये तुम्ही पेपर सॉल्व करत असता, तुमचं कॉन्सन्ट्रेशन लेवल चांगली पाहिजे. चांगली एखादा मेडिटेशनचा चांगला कोर्स करा, कॉन्सन्ट्रेशन व्यवस्थित. खरंच सांगतो, कॉन्सन्ट्रेशन, कारण कॉन्सन्ट्रेशन बिघडलं तर मग तुम्ही किती प्रॅक्टिस केलेली असो, 100 प्रॉब्लेम तुम्ही घरी चांगले सॉल्व केले, 101 नंबरचा प्रॉब्लेम त्याच टाईपचा तुम्हाला एक्झाममध्ये असेल आणि त्याच्यात जर तुम्ही चुकी केली तर कोणीच काहीच करू शकत नाही. किती मोठा द्रोणाचार्य तुम्हाला शिकवत असेल तरी काही उपयोग नाही. येतोय बरोबर ना? ते मार्क्स तुमच्यावर आहे. एंट्रन्स हा प्रॅक्टिसचा खेळ आहे, किंवा जिथे मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन असतं तिथे फक्त प्रॅक्टिस प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिस, हे काहीच नाही. ते प्रॅक्टिस करताना व्यवस्थितपणे झाली पाहिजे. आता हे तर सिंपल लेवलचे क्वेश्चन्स आहेत, तर 10चा पॉवर ॲडजस्ट करून पटकन कॅल्क्युलेशन करायचं. ओके, टुडे स्टॉप हिअर. नेक्स्ट पार्ट विल कंटिन्यू टुमॉरो. तुम्ही दमता लगेच कॅल्क्युलेशन करू ना.